नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. समर्थ रामदास भाग 1. मंडळी, माघ वद्य नवमी म्हणजे 5 मार्च रोजी दासनवमी आहे. त्यानिमित्ताने रामदास स्वामी आणि त्यांचं सांप्रदायिक आणि वाङ्मयीन कार्य याविषयीची थोडी माहिती या ऑडिओमधनं आपण घेऊया. आवडली तर जरूर शेअर करा, जमलं तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती. मंडळी, समर्थ रामदास हे आपल्या महाराष्ट्रामधील एक अग्रगण्य संत. त्यांचं नाव नारायण. सूर्याजीपंत ठोसर हे त्यांच्या वडिलांचं नाव. राणूबाई ही त्यांची आई. गंगाधर हे ज्येष्ठ बंधू. ते रामी रामदास या नावाने ओळखले जात असत. आणि नारायण प्रथम रामदास आणि नंतर समर्थ या नावाने प्रसिद्धीला आले. शके 1530 चैत्र शुद्ध नवमीला ऐन माध्यान्ही रामाचा जन्मोत्सव चालू असतानाच नारायणाचा जन्म झाला. लहानपणी ते अत्यंत हूढ पण अत्यंत बुद्धिमान. त्यामुळे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांना शब्दरूपावली, अमरकोश, रुद्र, पवमान हे सगळं मुखोद्गत होतं. नारायणाचे वडील हे मोठे सत्पुरुष होते. त्यामुळे त्यांच्याकडे जे कोणी उपदेश मागायला येत त्यांना ते मंत्रदीक्षा देत असत. त्यांच्या निधनानंतर नारायणाचे थोरले बंधू हे काम करत. नारायणालाही वाटलं की आपणही आपल्या वडील बंधूंकडनं दीक्षा घ्यावी. तशी इच्छाही त्यांनी आपल्या वडील बंधूंजवळ प्रकट केली. परंतु तुझा हूढपणा जाऊन तू थोडासा मोठा झालास की तुला उपदेश देऊ, असं वडील बंधूंनी सांगितलं. नारायणाला काही ते आवडलं नाही. त्यांना त्याचा खूप राग आला. रागावून ते मारुतीच्या देवळात जाऊन बसले. तिथे नारायणाला रामाचं दर्शन झालं. श्रीरामाने त्यांना मंत्रोपदेश केला. तरीही नारायणाचा हूढपणा काही केल्या काही कमी होत नाही. त्याच्या हातून संसाराला काहीच हातभार लागत नाही याची खंत त्यांच्या आईला होतीच. एक दिवस ती त्यांना म्हणाली की अरे नारायणा, तू शहाणा होणार तरी कधी? पुरुषाने काहीतरी चिंता व्हायली पाहिजे. ही गोष्ट नारायणाच्या मनाला फार लागली. ते एका अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन बसले. सगळ्यांनी खूप शोध घेतला पण व्यर्थ. त्यांची आई काही निमित्ताने त्या खोलीत गेली असताना तिचा पाय नारायणाला लागला. तेव्हा तिने विचारलं की नारायणा, तू इथे करतोयस तरी काय? तेव्हा नारायणाने उत्तर दिलं की आई, चिंता करीतो विश्वाची. आणि खरोखरच जन्मभर त्यांनी विश्वाची चिंता वाहिली आणि नारायणाचे समर्थ रामदास झाले. त्या बिचाऱ्या माऊलीला वाटलं की हे जर असंच चालू राहिलं तर कसं होणार बरं? त्याला जर संसाराची बेडी घातली नाही तर एक दिवस घरातून निघून जाईल आणि सैराभैरा भटकत राहील. तिने नारायणाला सांगितलं की माझ्यासाठी तरी तू लग्नाला तयार हो. अंतरपाठ धरेपर्यंत नाही म्हणू नकोस. त्यावर नारायणाने आज्ञाप्रमाण म्हटलं. लग्नाचा मुहूर्त झाला. मंगलाष्टकं सुरू झाली. द्विजांनी सावधान म्हणताच नारायणाने मुजुकांडी दिली आणि तो तिथून जो सटकला तो थेट गोदावरी परिसरामध्ये नाशिकजवळ टाकळी गावी आला. नंदिनी आणि गोदावरी यांच्या संगमस्थळी टाकळी येथे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यामध्ये 3 गायत्रीची पुरस्चरण केली आणि श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटी जप त्यांनी केला. भक्ती हेच त्यांचं त्या काळातलं ध्येय होतं आणि त्या ध्येयाला आवश्यक असणारे विविध क्षेत्रातलं ज्ञानार्जनही त्यांनी या काळामध्ये केलं. ही तपश्चर्या संपल्यानंतर स्वामी तीर्थयात्रेला निघाले. प्रयाग, काशी, गया अशी त्रिस्थळी करून
हिमालयातल्या बद्री केदार, बद्रीनारायण या क्षेत्रांच्या यात्रेला गेले. या हिमालयाच्या प्रवासामध्ये एक मोठा चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये घडला. तो म्हणजे श्वेत मारुतीचे ध्यानस्थ स्थितीमध्ये त्यांना दर्शन घडलं. त्या श्वेत मारुतीने त्यांना वल्कल, टोप, खडावा, कुबडी, जपमाळ असा वेश दिला, जो त्यांचा पुढे कायम वेश राहिला. उत्तरेतील तीर्थयात्रा अशा प्रकारे करून जगन्नाथपुरीवरून ते दक्षिणेत उतरले. दक्षिणेतली रामेश्वर, शिवकांची, गोकर्ण इत्यादी क्षेत्र करून ते महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध क्षेत्रही त्यांनी पाहिली. या भ्रमणकाळामध्ये देशाची, समाजाची दुरावस्था त्यांनी पाहिली आणि त्यांची सारी दृष्टीच बदलून गेली. ही देशाची दुर्दशा पाहून त्यांचं हृदय गलबलून गेलं. त्यांना असं वाटलं की लोकांना ऐहिकातील दुःख लोकांचं नष्ट झालं पाहिजे. प्रपंचातील त्यांचं दुःख या जन्मीच दूर करण्याचा मार्ग लोकांना दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. ही नवी जीवनदृष्टी घेऊनच त्यांच्या जीवनाचा पुढचा प्रवास त्यांनी केला. कसा तो पाहूया उद्याच्या भागात.